नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपण 9वीतून 10वीत जात असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यामध्ये आपण अशा गोष्टीविषयी चर्चा करणार आहोत की ज्याची आपल्याला खऱ्या अर्थाने गरज भासणार आहे. आज आपण यामध्ये स्पर्धेचे युग, क्षमता, अभ्यास कसा करावा व त्या अभ्यासाचे नियोजन याच्यावरती खूप महत्त्वपूर्ण अशी चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे स्पर्धेचे युग. आज आपण बघतो की जागा एक असते आणि उमेदवार त्याच्यामागे अनेक आहेत. मग अशा स्पर्धेमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपला पाया पक्का असायला हवा. जसं की एखादी बिल्डिंग आपण बांधतो, एखादं घर आपण उभा करतो, तर ते घर उभं करण्यासाठी आपल्याला त्याचा पाया पक्का करावा लागतो. तेव्हाच ती बिल्डिंग, ते घर त्याच्यावरती भरभक्कमपणे उभं राहतं. त्याच पद्धतीचा आपला पाया हा पक्का असणं गरजेचं आहे. आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपण टिकाव धरणं गरजेचं आहे. क्षमता, स्पर्धेचे युग तर आपण बघितले, पण क्षमता, आपल्यात जी क्षमता आहे ती आपण जाणत नाही आणि ती क्षमता आपण जाणणं गरजेचे असते. आणि ती क्षमता जाणण्यासाठी आपण एक छोटीशी या ठिकाणी गोष्ट बघणार आहोत. त्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला समजेल की आपल्यात क्षमता असते पण ते आपण वापरत नाही. आता बघा, हे एक झाड आहे आणि इथे एक झाड आहे. एक मांजर असतं आणि हे मांजर काय विचार करते की ह्या झाडापासून मला या झाडापर्यंत पळत जायचं आहे आणि मला कुठं न थांबता पळत जायचं आहे. मला माझी क्षमता बघायची, कारण त्याने हे निवडलेलं अंतर हे खूप जास्त असतं. त्याने पळलेलं अंतर हे अर्धच असतं, कारण त्याने आतापर्यंत त्याची क्षमता इथपर्यंतच आखलेली असते. पण तो आज ही क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या झाडापासून या झाडापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. त्याची क्षमता इथपर्यंतच आहे आणि तो पळायला सुरुवात करतो. पळता 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 इथपर्यंत येतो, ज्याची क्षमता आहे तिथपर्यंत येऊन तो थांबतो. इथे येऊन थांबतो आणि थांबल्यानंतर तो विचार करतो की अरे, आता याच्या पुढे तर मी जाऊ शकत नाही. पण तरी तो म्हणतो की आज आपण काय ठरवलं आहे की आपल्याला पळायचं आहे, म्हणून तो आणखीन पळायला लागतो. पळतो 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 इथपर्यंत तो येतो. इथपर्यंत आल्यानंतर खाली पडतो, कारण क्षमता इथपर्यंतच होती. इथपर्यंत गेला, क्षमता संपली असं वाटतं आणि तो इथपर्यंत येऊन खाली पडतो. तरी देखील तो म्हणतो की आपल्याला त्या झाडापर्यंत जायचंच आहे. पुन्हा तो उठतो आणि चालायला लागतो. चालत चालत इथपर्यंत जातो, पण इथं जाऊन तो खाली चित पडतो. त्याला याच्यानंतर पुढे जाईल असं वाटत नाही आणि त्यावेळेस तो इथं थांबतो. थांबल्यानंतर खाली पडलेला असतो आणि पडल्यानंतर तो म्हणतो आता एक पाऊल जरी मी पुढे टाकला तर मी मरून जाईल. त्यामुळे आता इथं पडलेला आहे. मांजर या ठिकाणी पडलेला आहे. आता तो एक पाऊल देखील उचलू शकत नाही. त्याची क्षमता इथं संपलेली आहे. पण या बाजूला एक कुत्रा असतो आणि हा कुत्रा या मांजराच्या दिशेने धाव घेतो. तो समजतो की आपल्याला शिकार सापडलेला आहे, खाली पडलेला आहे आणि सहज आपण शिकार करू शकतो. आणि हा पळत पळत जेव्हा या मांजराकडे यायला लागतो, हे मांजर सर्व विसरून जातं. आपली क्षमता काय आहे, आपण थकलेलो आहोत, आपण आता एक पाऊल देखील उचलू शकत नाही आणि हे मांजर उठून या झाडावरती जाऊन बसतं. म्हणजेच अशाच पद्धतीने आपल्यात देखील एक क्षमता असते आणि ती क्षमता आपण कुठेतरी विसरतो. आणि ती क्षमता न विसरता आपण याच पद्धतीने या ठिकाणी जसा मांजराने विचार केला होता असा विचार न करता आपण देखील असा विचार करायचा आणि आपण ही आपली क्षमता ओळखून पुढे व्यवस्थित आपलं जीवन घडवायचं आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे अभ्यास कसा करावा. अभ्यास करा हे प्रत्येक जण सांगतं, पण अभ्यास कसा करावा याच्या विषयी चर्चा होत नाही. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये याच्यावर चर्चा करणार आहोत की अभ्यास कसा करावा. अभ्यासाचं एक नियोजन असावं आणि ते नियोजन असल्याशिवाय अभ्यास होणं शक्य नाही. त्यासाठी आपण एक उदाहरणाद्वारे समजून घेऊ की बघा, या ठिकाणी एक विटांचा ढीग आहे. एक कामगार असतो आणि या कामगाराला सांगितलं जातं की तू आज दिवसभरामध्ये या विटांचा ढीग हे 1000 विटा आहेत आणि या 1000 विटा दिवसभरामध्ये तू काय कर, इथपर्यंत आणून टाक. आणि तो त्याचे पैसे पण घेऊन टाकतो. आणि हा काय विचार करतो की आता आपण 9 वाजलेले आहे आणि 9 वाजता चालू केलं तर 1000 काय आपण आत्ता नेऊन टाकू. म्हणून तो काय करतो, 9 ते 12 पर्यंत आराम करतो.
12 नंतर विचार करतो 12ला ऊन पडतं, पुन्हा तो म्हणतो आपण 3 ते 6 पर्यंत हे काम करू. असं करता करता वेळ निघून जातो आणि हा विटांचा ढीग जागेवर राहतो. शेवटचा जो 6 ते 7 पर्यंत एकच तास शिल्लक राहतो आणि यामध्ये ते शक्य होत नाही, म्हणजे हा ढीग जागेवरच राहून जातो. त्याच पद्धतीने हा एक अभ्यासक्रम आपला आहे 10वीचा. आणि हा अभ्यासक्रम आपल्याकडे आहे 8 महिने, 8-9 महिने काय असतील ते. तर या 8 महिन्यांमध्ये आपल्याला काय करायचं असतं, हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. पण आपण काय विचार करतो, आपण काय करू, अजून भरपूर वेळ आहे, आपण 2 महिने थांबून घेऊ आणि नंतर अभ्यास करू. नंतर 6 महिने शिल्लक राहतात. पुन्हा विचार करतो अजून तर 6 महिने बाकी आहे. पुन्हा 2 महिने निघून जातात आणि शेवटी 4 महिने राहतात आणि त्या 4 महिन्यामध्ये हा अभ्यास होणं शक्य नसतं. त्यामुळे या अभ्यासक्रमाचा व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. पहिल्या महिन्यापासून नियोजन करायचं आहे आणि ते नियोजन करून आपल्याला हा अभ्यास पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आता यानंतर खऱ्या अर्थाने आपण या पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आपल्या 10वीच्या वर्षात यशस्वी होऊ.